उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी भेटल्याच्या बातम्या. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ. उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं. आम्हाला लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट, तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सना नोटीस पाठवणार असल्याचा इशारा. चर्चेबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील. वर्षा निवासस्थानावरील बैठकीच्या प्रश्नावर संजय राऊतांचा थेट बोलण्यास नकार. खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा. परभणीसह मातोश्रीवरील बैठकीतही जाधवांची अनुपस्थिती. अनेक जण आमच्या संपर्कात, योग्य वेळी ऑपरेशन टायगर होईल, त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होईल, मंत्री संजय शिरसाटांचा दावा. पुण्यात सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. मार्केट यार्ड परिसरात झळकलेल्या फ्लेक्समुळे राजकीय चर्चा. राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार असा बॅनरवर आशय. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले. शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. बागेश्वर बाबाचा दावा. महापुरुषांबाबत लोककथा तयार होतात. इतिहासामध्ये असा कुठलाही दाखला नाही. बागेश्वर बाबाच्या छत्रपती शिवरायांबाबतच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. धीरेंद्र शास्त्रीकडून छत्रपतींच्या पराक्रमाचा अवमान. या भोंदू बाबाला अटक झालीच पाहिजे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची ट्विट करत मागणी. मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह चुकीचा नाही. मराठी येत नसणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवू, यावरून वाद नको. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. मराठी शिकायला रिक्षा टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग संजय निरुपमांना का? संदीप देशपांडेंचा सवाल. तर मराठी भाषेला विरोध नाही, फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका. निरुपम यांची भूमिका. शिवाजी कोण होता पुस्तक छापून 40 वर्ष, आता वाद कशाला? अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं योग्य नाहीच. मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय गायकवाडांना सुनावलं, तर गायकवाडांना समज दिली आणि त्यांनी माफी मागितली. शिंदेंची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये संजय गायकवाडांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल. आंबी कुटुंबियांचा मात्र विरोध. संजय गायकवाडांवर दखलपात्र गुन्हा दाखल करा, प्रशांत आंबींची मागणी. अत्याचारी भोंदू खरातच्या विरोधात नाशिकमध्ये आणखीन एक गुन्हा दाखल. आई वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 उकळले. खरातचा सीए ललित पोफळेची सरकारवाडा पोलिसात तक्रार. पुण्यात मद्यधुंद तरुणानं रस्त्यावर उभी असलेली पीएमपीची बस चालवली. व्हिडिओ समोर. पोलिसांच्या सतर्कतेनं अनर्थ टळला. तरुणाला घेतलं ताब्यात. पंजाब किंग्सचा दिल्ली विरोधात ऐतिहासिक विजय. शानदार फलंदाजीच्या जोरावर तब्बल 265 धावांचा यशस्वी पाठलाग. श्रेयस अय्यर, प्रभसिमरन सिंग यांची झंझावाती खेळी. केएल राहुलची 152 धावांची वादळी खेळी व्यर्थ. आयपीएलच्या दिल्ली पंजाब सामन्यामध्ये झेल घेण्याच्या प्रयत्नात लुंगी एनगडी गंभीर जखमी. डोक्याला मार लागल्यामुळे अँब्युलन्स आणून थेट रुग्णालयामध्ये केलं भरती. सध्या लुंगी एनगडीची प्रकृती स्थिर.